नमस्कार मंडळी, पूजाच रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असणार। तर आज आपण रात्रीच्या राहिलेल्या शिल्लक पोळीपासून आज आपण चुरमा लाडू करणार आहोत। हे चुरमा लाडू पोळीचे खायला खूप छान लागतात आणि एकदम पौष्टिक आहेत। तुम्ही जर रात्रीची शिल्लक पोळी राहिली असेल तर ती टाकून न देता तुम्ही असे लाडू करून मुलांना देऊ शकता व तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागतात असे लाडू खायला। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येऊन जाईल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात। इथे मी रात्रीची राहिलेली शिल्लक पोळी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे बारीक, तुम्ही बघू शकता। असे सर्व आपण पोळीचे तुकडे करून घेऊया। इथे आपण सर्व पोळीचे बारीक तुकडे करून घ्यायचे, तुम्ही बघू शकता। इथे किती छान असे बारीक तुकडे झालेले आहेत। त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण पोळीचे तुकडे केलेले टाकून घेऊ आणि ते मिक्सर मधून आपण फिरवून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे। किती छान असं आपलं बारीक झालेलं आहे। जरा जाडसरच ठेवायचं म्हणजे खूप छान लागतात लाडू खायला। तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये 2-3 चमचे तूप टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर। त्यानंतर आपण ते सर्व एकत्र मिश्रण इथे आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण घ्यायचं। त्यानंतर आपण लाडू वळून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान असा आपला लाडू वळत आहे। इथे तुम्ही बघू शकता आपला लाडू किती मस्त असा वळून झालेला आहे। गोल ही किती छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी एका प्लेटमध्ये ठेवत आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा आपला लाडू झालेला आहे। मी दुसराही तुम्हाला करून दाखवते, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे दुसराही आपण लाडू करून घ्यायचा। किती छान असा आपला लाडू दुसराही झालेला आहे, तो मी प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता पोळीचा लाडू खायला एकदम मस्त लागतो, खूप छान लागतो। तूप टाकल्यामुळे तर एकदम छान टेस्ट येते। मुलांना तुम्ही असे लाडू करून देत जा, खूप छान लागतात हे लाडू। शिल्लक राहिलेली पोळी टाकून न देता तुम्ही असे पोळीचे चुरमा लाडू करून देऊ शकता, खायला खूप छान लागतात। मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं लाडूला टेक्स्चर आलेलं आहे। मस्त असा आपला हा लाडू झालेला आहे, तुम्ही बघू शकता। खायला हा लाडू एकदम पौष्टिक आहे, खूप छान लागतो हा लाडू। तुम्ही नक्की लाडूची माझी रेसिपी करून बघा, कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे आपले पोळीचे चुरमा लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही बघितलंच असेल कसे केले, काय केले। अगदी ही 2 मिनिटात तयार होतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।